सर नमस्कार. नमस्कार सर, हे जे सरकारी काम चालू आहे हां SIRचं, याचा जो मुख्य उद्देश आहे तो काय आहे? SIR जो प्रोग्राम सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपले जे काही गावामधील सर्व जे मतदार आहेत तर त्या मतदारांची माहिती आपल्याला भरून द्यायची आहे. प्रत्येक मतदार जो आहे तर त्याची माहिती भरणं या ठिकाणी कंपल्सरी आहे. जर त्यांनी जर ही माहिती भरून दिली नाही तर भविष्यात त्याचं नाव मतदार यादीतून कमी होऊ शकतंय. जरी आपल्या गावामधील काही लोक कामानिमित्त म्हणा नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले असतील तर त्यांच्याकडून सुद्धा त्यांच्याशी संपर्क करून त्यांची सुद्धा माहिती आपण घेणार आहोत. आणि वस्तीवर गावामध्ये राहणारे सर्व जे मतदार आहेत त्यांना आवाहन आहे या ठिकाणी की आपण सर्वांनी आपली जी माहिती आहे मतदानाची तर ती ही सर्व माहिती भरून द्यावी. आपला हा जो फॉर्म आहे एनॉमरेशन फॉर्म तर तो सर्वांनी भरून द्यावा, जेणेकरून आपलं नाव या ठिकाणी मतदार यादीत कायम राहतील आणि ते नाव कमी होणार नाही. अच्छा सर, जे लोक बाहेरगावी समजा काही मुंबईला आहे, काही MIDC मध्ये आहे, काही संभाजीनगरला आहे, हे लोक काही मतदान तिथे पण करतात, काही गावात पण करतात, तर त्यासाठी आपला काय उपक्रम आहे? हां तर त्याच्यासाठीच हा विशेष कार्यक्रम आहे की ज्या मतदारांचे 2-2 ठिकाणी नावं आहेत, 3 ठिकाणी नावं आहे तर अशा मतदारांना या मोहिमेमधून ते नाव कमी होऊन जाणार आहे. त्यांना ज्या ठिकाणी नाव ठेवायचं आहे आपलं तर त्याच ठिकाणी त्यांना त्यांचं नाव ठेवावं लागणार आहे. दुसऱ्या इतर 2 ठिकाणी असेल किंवा इतर 3 ठिकाणी असेल त्यांना जिथं आवश्यकता असेल त्यांना जिथं आवश्यक असेल त्यांनी तिथं नाव ठेवायचं, बाकी इतर ठिकाणचं नाव उडून द्यायचं. आता काही नवीन मतदानामध्ये समजा लोकांचे नाव वगैरे आलेले नाही, आता जे समजा हे चालू आहे तर याच्यावर काय आहे समजा, तर तुमच्याकडे नाव नोंदणी पण असेल ना नवीन? हां नाही, सध्या आता ऑनलाईन नाव नोंदणी बंद आहे. सध्या ऑफलाईन फॉर्म भरणं चालू आहे आणि त्यामुळं ऑनलाईन बंद असल्यामुळं सध्या आपण डायरेक्ट फॉर्म आपण ऑनलाईन भरू शकत नाही. बरं, याची शेवटची तारीख? याची शेवटची तारीख आहे 29 जुलै. 29 जुलैच्या आतमध्ये सर्वांनी आपले फॉर्म भरून देणं कंपल्सरी आहे. याच्यामध्ये जे समजा तुमचा फॉर्म आहे त्याच्यामध्ये जो मतदान आहे समजा ज्याचा फॉर्म भरायचा आहे त्याच्यामध्ये जर महिला असेल तर तिच्या माहेरकडं पूर्ण नाव, आईचं आणि वडिलाचं नाव. बरोबर, ठीक आहे. माहेरकडील नाव जे महिला नवीन लग्न होऊन आलेले आहे ज्यांचं नाव 2002च्या यादीमध्ये नाहीये, आपल्या गावातील जी 2002ची यादी आहे त्या यादीमध्ये ज्या महिलेचं नाव नाही तर त्यांना जर आपल्याला त्यांचं जर माहिती भरायची असेल तर त्यासाठी त्यांच्या वडिलाचं नाव, आईचं नाव ज्या ठिकाणी आहे त्या यादीतील 2002च्या यादीतील नंबर आपल्याला गरजेचा आहे. म्हणजे ही शेवटची संधी मतदानासाठी आहे असं म्हणायला हरकत नाही. यानंतर इतर बऱ्याच राज्यामध्ये हा प्रोग्राम झालेला आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांची नावं कमी पण झालेली आहेत. तर या ठिकाणी आपल्या गावातील जे सर्व मतदार आहेत त्यांच्यासाठी शेवटची संधी असणार आहे की त्यांनी आपला फॉर्म भरून द्यायचा आहे. जर नाही भरून दिला तर ते नाव 100% कमी होऊन जाणार आहे. अच्छा, म्हणजे ते कुठेही मतदान करू शकत नाही, त्यांचं नाव राहू शकत नाही. नंतर यादीमध्ये नाव राहणारच नाही. त्याच्यामुळे त्यांनी सर्वांनी हा फॉर्म भरून द्यायचा आहे. जसं की आपण बँकेमध्ये वगैरे जसे KYC करत असतो तर तशाच पद्धतीने समजून चालायचं की तशीच KYC आहे ही एक मतदानाची. अच्छा 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 अच्छा, ठीक आहे. म्हणजे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा विषय. हां, खूप महत्त्वाचा म्हणजे अतिमहत्त्वाचा विषय आहे आणि सर्व नागरिकांना, वरखेड गावातील सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती आहे की आपण आपलं हे जे काही फॉर्म आहेत मतदानाचे सर्वांनी भरून द्यावे. जर कोणी एखादा हुकलेला असेल, चुकून राहिलेला असेल त्याचा फॉर्म, त्यांनी सुद्धा आठवणीने आपलं नाव समाविष्ट करण्यासाठी आपला फॉर्म भरून द्यावा. ओके सर, खूप खूप धन्यवाद.